तील महिलांच्या कपड्यावर आणि राहणीमानावर चर्चा करणे. अनेक लोकांना स्वतःच्या आयुष्यापेक्षा भावकीतील महिलांनी काय घातले, कुठे गेल्या किंवा कशा राहतात याची जास्त उत्सुकता असते. पण प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार असतो. अशा चर्चा नाती खराब करतात आणि मनात कटुता निर्माण करतात. नंबर 2, कोणाचा पगार किती आहे याची माहिती काढत बसणे. दुसरा किती कमवतो, त्याची नोकरी किती पगाराची आहे याची चौकशी करणे ही वाईट सवय आहे. कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही वैयक्तिक बाब असते. अशा चौकशांमुळे अस्वस्थता निर्माण होते. नंबर 3 मित्रांनो, दुसऱ्यांच्या घरातील भांडणांमध्ये रस घेणे. कोणाच्या घरात वाद झाला की काही लोकांना त्याची सगळी माहिती हवी असते. पण दुसऱ्यांच्या अडचणीमध्ये मनोरंजन शोधणे हे चुकीचे आहे. यामुळे विश्वास कमी होतो. नंबर 4 मित्रांनो, कोणाचा मुलगा किंवा मुलगी कोणाशी बोलते यावर लक्ष ठेवणे. आजच्या काळात प्रत्येकाला स्वतःचे मित्र आणि ओळखी असतात. सतत कोण कोणाशी बोलतो यावर लक्ष ठेवणे ही अनावश्यक सवय आहे. यामुळे गैरसमज वाढतात. नंबर 5 मित्रांनो, दुसऱ्यांच्या जमिनी, घर किंवा मालमत्तेवर नजर ठेवणे. काही लोकांना भावकीतील कोणाकडे किती जमीन आहे, किती मालमत्ता आहे याचे हिशेब ठेवण्याची सवय असते. पण दुसऱ्यांच्या मालमत्तेकडे पाहण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे. नंबर 6 मित्रांनो, कोणाला किती हुंडा मिळाला याच्या चर्चा करणे. लग्नानंतर हुंडा, पैसे किंवा भेटवस्तूवर चर्चा करणे अनेकदा नात्यांमध्ये विष पेरते. अशा गोष्टींची चर्चा टाळणेच योग्य असते. नंबर 7 मित्रांनो, नातेवाईकांच्या सोशल मीडिया स्टेटसवरून त्यांचे आयुष्य ठरवणे. आजकाल लोक व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर जे दाखवतात तेच संपूर्ण सत्य नसते. तरीही काही लोक स्टेटस पाहून निष्कर्ष काढतात जे अनेकदा चुकीचे ठरतात. नंबर 8 मित्रांनो, कोणाच्या घरी नवीन वस्तू आली की तिची किंमत विचारणे. एखाद्याने नवीन गाडी, मोबाईल किंवा घर घेतले की लगेच किंमत विचारणे अनेकांना आवडत नाही. कौतुक करणे वेगळे आणि चौकशी करणे वेगळे. नंबर 9 मित्रांनो, लग्न समारंभात नवरा नवरीपेक्षा पाहुण्यांवर जास्त लक्ष ठेवणे. काही लोक लग्नात आनंद घेण्याऐवजी कोण काय घातले, कोण कोणासोबत आले याचे निरीक्षण करत बसतात. यामुळे कार्यक्रमाचा खरा आनंद हरवतो. नंबर 10 मित्रांनो, कोण कुठे फिरायला गेला याची चौकशी करणे. लोकांच्या सहली, प्रवास किंवा वैयक्तिक योजनांबद्दल जास्त चौकशी करणे त्यांना अस्वस्थ करू शकते. प्रत्येकाला स्वतःची गोपनीयता महत्त्वाची असते. नंबर 11 मित्रांनो, दुसऱ्यांच्या मुलाच्या करिअरबद्दल उगाच मत देणे. कोणता कोर्स घ्यावा, कोणती नोकरी करावी याबद्दल विनाकारण सल्ले देणे अनेकदा उलटे पडते. निर्णय घेण्याचा अधिकार त्या व्यक्तीचा असतो. नंबर 12 मित्रांनो, कोणाला किती वारसा मिळणार याचे हिशोब मांडणे. वारसा हक्काच्या गोष्टींमध्ये विनाकारण पडल्याने भावकीत मोठे वाद निर्माण होतात. अशा विषयापासून दूर राहणेच शहाणपणाचे असते. नंबर 13 मित्रांनो, एका घरातील गोष्ट दुसऱ्या घरात पोहोचवणे. गॉसिप आणि चुगली ही अनेक नाती तुटण्यामागची मुख्य कारणे आहेत. विश्वास जपायचा असेल तर ऐकलेली गोष्ट, प्रत्येक गोष्ट पुढे सांगणे टाळले पाहिजे. नंबर 14 मित्रांनो, भावकीतील लोकांचे फोन, मेसेज किंवा स्टेटस सतत तपासत राहणे. दुसरे काय करत आहेत हे जाणून घेण्याच्या नादात अनेक लोक स्वतःचा वेळ वाया घालवतात. स्वतःच्या आयुष्यावर लक्ष दिल्यास जास्त फायदा होतो. नंबर 15 मित्रांनो, कोणाच्या घरी कोण येते जाते याची माहिती गोळा करणे. काही लोकांना ही कामच असते, पण दुसऱ्यांच्या घरातील येण्या जाण्यावर लक्ष ठेवणे हे नातेसंबंधासाठी चांगले नसते. नंबर 16 मित्रांनो, दुसऱ्यांच्या सुखापेक्षा त्याच्या अडचणींमध्ये जास्त रस ठेवणे. एखाद्याचे वाईट झाले की लगेच चौकशी करणे आणि चांगले झाले की शांत राहणारे लोक सर्वत्र दिसतात. अशी मानसिकता नाती कमकुवत करते. नंबर 17 मित्रांनो, कौटुंबिक कार्यक्रमात मदत करण्यापेक्षा गॉसिप करण्यात वेळ घालवणे. कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी मदत करण्याऐवजी चर्चा आणि टीका करण्यात वेळ घालवणे योग्य नाही. नंबर 18 मित्रांनो, दुसऱ्यांच्या नातेसंबंधावर चर्चा करणे. कोणासोबत पटते किंवा नाही यावर चर्चा करणे हे वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्यासारखे आहे. नंबर 19, कोणाच्या घरात किती पैसे आहेत याचा अंदाज बांधत बसणे.
दुसऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या आर्थिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे योग्य आहे. नंबर 20, स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्यांच्या आयुष्यात जास्त लक्ष घालणे ही सर्वात मोठी सवय आहे. जो व्यक्ती स्वतःचे ध्येय, प्रगती आणि कुटुंब यावर लक्ष केंद्रित करतो तोच खऱ्या अर्थाने आयुष्यात पुढे जातो. तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या भावकीपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.